आणि आता बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला आहे. राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले. पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 20 फुटांवरती गेली, तर जिल्ह्यातील 8 बंधारे पाण्याखाली गेल्याचं कळत आहे. राधानगरी धरणातून आता 4000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापूर शहरात पावसाची सकाळपासूनच रिपरिप सुरू असल्याचं कळत आहे आणि जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा हा खंडित झाला. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याचं कळत आहे. कोल्हापूरकरांच्या गेल्या वर्षीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, कारण कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि जेव्हा अशा पद्धतीचा पाऊस पुन्हा एकदा कोसळला तेव्हा मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं. कोल्हापूर जिल्ह्यात आपण बघतोय पावसाची संततधार सुरू असल्याने पिकांचं अतोनात नुकसान झालंय. ऊस तोडणी जवळ आलेली असताना ऊसाच्या शिवारामध्ये पाणी भरलंय, तर सोयाबीन, भुईमूग, मका अशा पिकांमध्ये पाणी साचल्याने अनेक पिकं जी आहेत ती आता कुजू लागली आहेत. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला सदन जिल्हा म्हणून ओळखलं जातं. मात्र परतीच्या पावसाचा फटका किती बसलेला आहे इथल्या शेतकऱ्यांना ह्या एका भुईमुगाच्या वेलावरून आपल्याला जाणवू शकतं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षरशः हा वेल पूर्णपणे कुजलेला आहे आणि शेंगांना या कोंब देखील सुटलेला आहे. भुईमूग, सोयाबीन, ऊस, भात या सगळ्याच पिकांना मोठा फटका बसतोय. आपण जर पाहिलं तर पूर्ण पाणीच या सगळ्या सऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि बाजूला जो आपल्याला ऊस दिसतोय त्या ऊसामध्ये देखील जवळपास 1.5 ते 2 फूट पाणी सध्या साचलेलं आहे. त्यामुळं ऊस तोडणी जवळ आलेली असतानाच आता हे एक नवीन संकट खरं तर शेतकऱ्यांवर आलेलं आहे. मावशी, किती तुमच्या शेंगा आहेत आणि काय नेमकं नुकसान झालंय सांगा. शेंगांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. थोड्या जमिनी, थोड्या वरती माणसं मिळणार रोजगाराला. 8 दिवस झाला मी भुईमुंग काढतोय, पण काय उत्पन्न नाहीच आहे. 8 दिवसाची मनानं 1 एकर भुईमुंग आहे, पण त्यात काही उत्पन्नच मिळालेलं नाही. मामा, तुम्ही काय सांगाल आणि काय काय पिकं आहेत तुमची? इतर पिकांना कसं नुकसान झालंय, काय फटका बसलाय? उसासनी काय यंदा काय नुकसान झालेलं नाही. फक्त आमचे भुईमुग, भात गेलेला आमच्या पाण्यात बुडून. आता इथे दरवर्षी किती पोती भुईमुग व्हायचा आणि यंदा किती आता होणार? घराकडे जाणार आहे का हा भुईमुग आता तुमच्या? आता घरात कसं जाईल? त्याला आता ऊन नाही, आता कडू बाहेर का. पण मला सांगा, ही शेंग आता खाण्याच्या लायकीची पण नाही आहे? खरं वाळणार नाही. शेंग पुढे पुढे ऊन असल्या कारण कडू होईल जाणार. बर, आता अजून 8 दिवस पुढचे पाऊस असणार असं सांगितलं आहे. असं झालं मग आमची काय शेंगच बाद झाली. नाही, हातालाच लागत नाही काही. शेंग आता काही बाद ऊन नाही म्हटलं कडूच होणार शेंग. ऊन नाही म्हटल्यावर या भुईमुगाच्या शेंगेमध्ये जी चव असते त्यामध्ये फरक पडू शकतो. आत्ताही तुम्हाला दाखवतो मी ज्या सरीमध्ये उभा आहे त्या ठिकाणी किती पाणी साचलेलं आहे आपण फक्त म्हणजे विचार करू शकतो. आणि अनेक पिकं आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी ऊस असेल, भात असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, त्या सगळ्याच पिकांना मोठा फटका बसलेला आहे. राज्यामध्ये एकतर कोरोनामुळे शेतकरी संकटात आला होता आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी कोल्हापूरमध्ये महापुराचं संकट होतं. पण आत्ता या परतीच्या पावसाच्या संकटानं शेतकऱ्याचं, प्रामुख्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं कंबरड मोडलेलं आहे. संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि बोलूयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्याबरोबर आहे. संदीप, कोल्हापूरकरांच्या गाठीशी जोरदार पावसाचा जो काही अनुभव आहे तो अजूनही आहे, म्हणजे त्याच्या आठवणी कोणी विसरू शकत नाही. आणि त्यात हा असा पडलेला पाऊस, काय नेमकी परिस्थिती आणि परिणाम आहे? आता विशाल, ज्या शेतकरी कुटुंबांशी मी बोललो, हे प्रातिनिधिक चित्र कोल्हापूर जिल्ह्यातलं म्हणावं लागेल. असे हजारो शेतकरी जे आहेत ज्यांचं जे पीक आहे ते पूर्णपणे संकटात सापडलेलं आहे, पाण्यामध्ये बुडालेलं आहे. अक्षरशः सध्या पावसानं काही प्रमाणामध्ये शहरात विश्रांती घेतलेली आहे विशाल. मात्र धरण क्षेत्रामध्ये अजूनही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्री रात्रभर संततधार होती पावसाची आणि आज सकाळपासून देखील होती. ऊस तोडणी आपल्याला माहिती आहे काही दिवसांवर येऊन टिपलेली आहे. गाळप हंगाम चालू होणार आहे, मात्र ऊस पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे. भुईमुग, सोयाबीन, मका असेल, ज्वारी असेल जी घेतली जाते आत्ताच्या काळामध्ये, ती देखील पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे. त्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळणं आता खरं तर हे महत्वाचं काम असणार आहे प्रशासनासमोर. पण राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे विशाल पुन्हा एकदा उघडलेले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे. जवळपास 8 बंधारे जिल्ह्यातले पाण्याखाली गेले आहेत. सखल भागामध्ये
अजूनही पाणी साचलेलं आहे. जरी मुसळधार अतिमुसळधार पावसाचं संकट कोल्हापूर जिल्ह्यावरचं टळलेलं असलं तरी काही प्रमाणामध्ये पावसाचा जोर जो आहे तो अजूनही आहे, कमी झालेला नाही. त्यामुळे आजची रात्र ही शेतकऱ्यांसाठी आणि कोल्हापूरकरांसाठी महत्वाची असणार आहे. मात्र पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. कोरोनामुळे आधीच आपल्याला माहिती आहे की बळीराजा हा संकटात सापडला होता, पण आता परतीच्या पावसामुळे पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. आणि कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव आणि घाटमाता जो आहे या सगळ्या परिसरामध्ये अजूनही पावसाची जी संततधार आहे ती पाहायला मिळते. विशाल, धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल. ही तर कोल्हापूरची परिस्थिती आपण बघतोय. ठिकठिकाणी पाऊस पडतोय. कोल्हापूरमध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे, शेतामध्ये पाणी शिरलं आणि त्याचबरोबर काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित आहे.